सातारा जिले के फलटन में शिवसेना के नेता सुषमा अंधारी ने पुलिस के खिलाफ मोर्चा खोल दिया है। फलटन शहर पुलिस थाने के बाहर उन्होंने ठिया आंदोलन शुरू किया, जो धीरे धीरे उग्र होते जाता है। सड़क बंद, भीड़ उमड़ी और माहौल तनावपूर्ण हो गया। फलटन शहर पुलिस थाने के बाहर सुषमा अंधारी का आंदोलन अब और तीव्र हो गया। आंदोलन के चलते थाना परिसर में सटा मुख्य मार्ग पूरी तरह बदल गया। बड़ी संख्या में नागरिक इस आंदोलन में शामिल हुए और पुलिस प्रशासन के खिलाफ नारेबाजी की। इस दौरान कई ऐसे पीड़ित लोग भी पहुंचे जिन्होंने पुलिस पर अन्याय का आरोप लगाया और अपनी बातचीत सार्वजनिक रूप से बताई। सुषमा अंधारी ने साफ कहा है कि वे पुलिस थाने के अंदर जाकर निवेदन कर रही है, बल्कि पुलिस अधिकारी खुद आंदोलन स्थल पर आए। इसी मांग को लेकर कुछ समय के लिए माहौल तनावपूर्ण रहा। हालांकि बाद में डीवाईएसपी विशाल खांबे खुद मौके पर पहुंचे और आंदोलनकारियों की व्यवस्थाएं सुनी। इसी के बाद पीड़ित थोड़ी समस्या हुई। फलटन में पुलिस व्यवस्था और प्रशासकीय कार्यशैली पर भी सवाल उठाए गए। सुषमाताई, पोलीस संरक्षण मिळालं तर तुम्ही संध्याकाळच्या उत्तर सभेला हजर होणार का? मला का एक मिनिट थांबा, तुम्ही मला प्रश्न विचार। मला पोलीस संरक्षण का द्यायचंय ते सांगा। मारणार आहे कोणी? खून करणार आहे? मी मेले आईचं दूध पिलाव। पोलीस संरक्षणाचा काय विशेष आहे? मी पुन्हा सांगते, आम्ही इथं कुस्त्यांचा फड रंगवायला आलो नाही। आम्ही आव्हान प्रति आव्हान करायला आलो नाही। आम्ही म्हणतोय की तुम्ही न्यायाच्या भूमिकेत राहा, तुम्ही उलट आमची मदत करा असं आमचं म्हणणं आहे। आमची मदत करा दोघांनाही म्हणतोय आम्ही। इथले जे दोन मोठे नेते आहेत, बीडच्या लोकांनी इथे येऊन बोलायची काय गरज आहे? मदत माध्यमातून मागणार की मग थेट त्यांच्याकडे जाणार? आता सध्या तर बसलोय की इथे। त्यांनी 6 वाजता, हे बघा ती मोठी ऐका, ती मोठी माणसं आहेत, त्यांनी 6चा वेळ म्हणल्यावर आपण आधीच कसं जायचं बरं? गरीब माणसाच्या घरी कधी पण जाता येते, मोठ्या माणसाच्या घरी कसं जायचं? घटनेच्या तिसऱ्या दिवशीच खासदार म्हटले होते की फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला चालावा अशी आमची विनंती आहे शासनाला, असं ते म्हटले होते। ते म्हटले ना की ते म्हटले आमची विनंती आहे, म्हणजे खासदार माझी। अहो, फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये तुम्ही खटला चालवा, पण आरोपी तर पहिल्यांदा सुनिश्चित करा। तुमचे आरोपी सुनिश्चित झाले नाही तर शिक्षा कुणाला करायची? कदाचित बदने आणि बनकर या दोघांची नावं सांगून काही तपास गुमराह होतोय का? ताई, या घटनेला जेवढे बाकीचे तुम्ही जे आरोपींची नावं सांगितली तेवढेच इतर इथला विरोधी पक्ष तेवढा जबाबदार नाहीये का? ऐका ना दादा, मी पुन्हा सांगते ना, मला त्या रणजित नायकाशी घेणं देणं आहे ना त्या रामराजेशी घेणं देणं आहे। आता तुम्ही दोघं काय कुस्त्या खेळायच्या त्या खेळा ना, आम्हाला कशाला मध्ये घेताय त्याच्यामध्ये? आम्हाला आमच्या लेकराला न्याय पाहिजे। राजकारण करण्यापेक्षा दोघं जण इथं या आणि आमच्या लेकराच्या साठी FIR होण्यासाठी तुम्ही कशी मदत करणार आहात ते सांगा। तुमचे पॉलिटिकल स्कोअर आमच्या आडून सेट करू नका। कुटुंब ताई, 6 जण जे तुम्ही म्हणताय सह आरोपी करा, त्यांची नावं पुन्हा एकदा तुम्ही सांगा। मेडिकल सुपरिटेंडेंट डॉक्टर अंशुमन धुमाळ, DYSP राहुल धस, API जायपात्रे, PSI पाटील आणि 2 PA शिंदे आणि नागटिळक, ही ती नावं आहेत। सुनील महाडिक यांचं पण नाव आहे। हो, सुनील महाडिकांचं पण नाव मी विसरायला लागले, सॉरी। सुनील महाडिक चौकशी समिती स्थापन झाली त्यांच्या पत्रामध्ये, बरोबर।